राज्य निवडणूक आयुक्त पदावरून श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्यात आली आहे। श्रीकांत देशपांडेंनी 3 वर्ष पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी नियमानुसार आग्रह धरला होता आणि त्या अधिकाऱ्यांची बदली तर झालीच नाही, उलट श्रीकांत देशपांडेंचीच निवृत्तीच्या महिनाभर आधी बदली करण्यात आली आहे। नियमावर बोट ठेवून काम करणं काही अधिकाऱ्यांना खूप महागात पडतं। या अधिकाऱ्यांच्या बदलीत आता श्रीकांत देशपांडेंचाही समावेश झालाय। श्रीकांत देशपांडे यांनी कायद्यानं वागण्याचा निर्णय घेतला होता, पण याचं बक्षीस म्हणून त्यांना बदली मिळाली आहे। श्रीकांत देशपांडेंनी नियुक्तीला 3 वर्ष झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आग्रह धरला। या नियमाप्रमाणे मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची बदली व्हावी असा प्रयत्न श्रीकांत देशपांडेंनी केला। त्यांनी नियमानुसार मागणी केली, पण मागणी पूर्ण होण्याऐवजी श्रीकांत देशपांडेंचीच बदली झाली। या बदलीवर सत्ताधाऱ्यांना विचारलं असता त्यांनी कानावर हात ठेवले। त्यांच्या प्रशासनामध्ये नक्की काय घडामोड झालेली आहे, कशामुळे बदली झालेली आहे याच्यावर बोलण्याचा मला नक्कीच अधिकार नाही, राजकीय देखील अधिकार नाही। आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अनेक वर्ष मी मंत्री म्हणून काम करतो, त्याच्यामुळे मला माहिती आहे की ते मुख्यमंत्री महोदयांचे अधिकार आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी एखादी बदली जर केली असेल तर उद्योग मंत्र्याला त्याच्यावर काय बोलण्याचा अधिकार। विरोधकांनी इक्बाल सिंग चहल यांच्या न झालेल्या बदलीवरून सरकारवर निशाणा साधलाय। शिवाय चहल यांनाही शाल जोडीतले लगावले। आज आपण पाहतोय खरं तर इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे डिरेक्टिव्ह देऊन देखील हे सरकार म्युनिसिपल कमिशनरला बदलत नाहीये। नक्की काय चालू आहे? काय तिथे बोली लावली जाते का? हे जे सध्याचे म्युनिसिपल कमिशनर आहेत त्यांना एक तर दिल्लीमध्ये पोस्टिंगवर जायचंय किंवा त्यांना सीएमओ मध्ये जाऊन मग जून जुलैच्या आसपास सीएस बनायचंय। पण असं गोखले ब्रिज सारखं काम करून हे खरोखर देशाची किती काळजी घेऊ शकतील हा एक विचार करणं गरजेचं आहे। श्रीकांत देशपांडे यांच्या जागी एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीचं बक्षीस दिलं जात आहे। श्रीकांत देशपांडेंसारख्या अधिकाऱ्याला निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेला हा अनुभव वेदनादायी म्हणावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।